दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान आपचे अरविंद केजरीवाल आणि निवडणूक आयोगामध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळते। दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरूच आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। यावर राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचंही दिसतंय। दिल्ली निवडणुकीमध्ये यमुना वाद चांगलाच गाजतोय। यमुना नदीच्या पाण्यामध्ये हरियाणा सरकारनं विष मिसळल्याचा थेट आरोप आपचे अरविंद केजरीवाल यांनी केला होता। हा आरोप आता केजरीवालांना भोवण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात निवडणूक आयोगाने आता अरविंद केजरीवालांना 5 प्रश्न विचारलेले आहेत। अरविंद केजरीवाल यांना उद्या सकाळपर्यंत या 5 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत। केजरीवाल यांनी जर उत्तर दिलं नाही तर मात्र त्यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता देखील आहे। तर त्यांना विचारण्यात आलेले नेमके प्रश्न काय आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूयात। तर निवडणूक आयोगाने एकूण 5 प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि पाण्यामध्ये कोणतं विष आढळून आलं हा पहिला प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला आहे। दुसरं, विष आढळल्याचा नेमका पुरावा काय आहे? विष आढळल्याची जागा कुठली आहे? तर जल बोर्डच्या कोणत्या अभियंत्यानं विषाची पुष्टी केलेली आहे? आणि 5वा महत्त्वाचा प्रश्न, अधिकाऱ्यांनी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना केलेली आहे? असे 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ज्याची उत्तरं ही त्यांना उद्यापर्यंत द्यायची आहेत। दरम्यान केजरीवालांनी हा आरोप केला, वादाला नेमकी कशी सुरुवात झालेली आहे हे देखील आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर काय नेमकं घडलेलं आहे की यमुनेच्या पाण्यावरून जुंपली कशामुळे? तर 27 जानेवारीला केजरीवाल यांनी यमुना प्रदूषणासाठी हरियाणाच्या भाजप सरकारला जबाबदार ठरवलं। 28 जानेवारीला निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना पुरावे सादर करण्यास सांगितलं। नंतर 29 जानेवारीला यमुनेचं पाणी प्रधानमंत्री पण पितात असं नरेंद्र मोदींनी सांगितलं। तर हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी हे यमुना नदीचं पाणी प्यायलेले होते। ती तारीख होती 29 जानेवारी रोजी। तर 29 जानेवारीलाच पाणी पिण्यायोग्य नसल्याचं उत्तर अरविंद केजरीवालांनी निवडणूक आयोगाला दिलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।